नमस्कार मित्रांनो, अनुराधा's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वांग्याची भाजी, पातळ वांग्याची भाजी, भरून केलेलं वांग बघणार आहोत. तर चला तर मग बघूया काय आहे रेसिपी. इथं मी घेतलेत मधून चिरलेले वांगी, पाण्यात स्वच्छ धुवून टाकायचे म्हणजे काळे पडत नाही वांगे. शेंगदाण्याचं कूट घेतले, त्यात मी कांदा लसूण मसाला घालणार आहे. कांदा लसूण मसाला घालायचा. कांदा लसूण मसाला, त्यानंतर थोडीशी हळद घालायची. त्यानंतर गरम मसाला घालायचा. लाल मिरची घालायची. लाल मिरची घालून झाल्यानंतर ना आपल्याला त्यात चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ टाकून झाल्यानंतर ना आपल्याला त्यात कोथिंबीर ॲड करायची आहे वाटणात, बारीक चिरलेली, आणि थोडंसं पाणी घालून वाटण मिक्स करून घ्यायचे. थोडंसंच पाणी घालायचं अगदी, आणि त्याला मिक्स करून घ्यायचं. मसाला पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे त्यात. इथं बघा मसाला चांगला मिक्स झालाय. त्यानंतर हळूहळू एक एक वांगी घेऊन आपल्याला तो मसाला पूर्ण भरायचा आहे. वांग्यात थोडी पण चिंगूसपणा नाही करायचा, पूर्ण वांग भरायचे. तर तेल तापायला ठेवलं आहे मी कढईत. मोहरी घालायची. मोहरी तडतडली, इथं बघा मोहरी तडतडती दे. त्यानंतर त्याच्यात लसूण घालायचा टेचऱ्याला फोडणीला. लसूण थोडासा ब्राउनिश व्हायला पाहिजे, ज्याच्याने तेलात लसणाचा अर्क उतरतो. त्यानंतर आपल्याला त्याच्यात एक एक करून वांगी टाकून घ्यायची. सगळी वांगी टाकून घ्यायची एक एक करून. त्याला छानसं मिक्स करायचं. बघा मिक्स झालेला आहे चांगलं. त्यानंतर ना आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण झाकून घ्यायचे. मग इकडे बघा झाकून झाकल्यानंतर वांग चांगलं तेलात तळलं गेलं आहे. पाणी ओतायचं
गरम पाणी ओतायचं, थंड नाही. तुम्हाला जेवढं पाहिजे तसं तेवढं पाणी ओतायचं. त्याच्यानंतर ना आपल्याला कोथिंबीर ॲड करायची. वरतून झालं आपल्या वांग्याचं भाजी. रेसिपी जर आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला